त्या माझ्या प्रवासाच्या खऱ्या प्रणेत्या माझ्या आज्या आहेत. त्यांच्या आठवणी मनात कायम तरळत असतात. त्यांच्या आठवणीशिवाय पुढे कसं जायचं म्हणून अनेक आठवणींमधल्या काही मोजक्या आणि खास आठवणी. ही आजी म्हणजे माझ्या वडिलांची आई, पण ही माझी सुगरण आजी माझा हातगा म्हणजे भोंडला स्पेशल व्हावा म्हणून किती राबायची. माझ्या डब्यातली खिरापत वेगळी असावी, ती लगेच कुणाला ओळखता येऊ नये म्हणून ही आजी रात्रीपासून स्पेशल पदार्थ बनवण्याच्या उद्योगाला लागायची. आप्पे, आंबोळी, कसल्या कसल्या प्रकारच्या भजी किंवा वडे असं नेहमी काहीतरी माझ्या डब्यात स्पेशल असणार. आजीच्या स्वयंपाकात महाराष्ट्र, कर्नाटक, थोडाफार कोकण असा सुरेख मिलाफ होता. तिने बनवलेले साधे तूप मेतकूट सुद्धा किती खमंग. आंबोळ्या, कोकणी वडे, थालीपीठे, अप्पे, विविध प्रकारच्या भजी मस्तच. आपल्या रोजच्या शेपू, पोकळा, आंबाडी किती पौष्टिक आणि चविष्ट असायच्या. वाळवणीचे पदार्थ, सांडगे, पापड, कुरडया, शेवया असं सगळंच खूप भारी असायचं. ती खरंच अन्नपूर्णा होती. नवनवीन पदार्थ बनवणे आणि इतरांना आवडीने खाऊ घालणे हा तिचा छंदच होता जणू. ही माझी आजी केवळ सुगरणच नाही तर कलाकुसरांची खाण, तरुण सुना मुलींसाठी मार्गदर्शन आणि अडल्या नडल्यांसाठी भक्कम आधारी होती. आज ही माझी आजी हयात असती तर कोण जाणे तिच्या पोतडीतून अजून काय काय बाहेर पडले असते. माझा महाराष्ट्र, माझा समृद्ध वारसा, माझ्यासोबत द अनएक्सप्लोर्ड लेगसी महाराष्ट्र.